प्रेमाचा असतो आणि एस्पेशली जेव्हा तुम्ही एका व्यक्तीसोबत 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष एक लॉंग टर्म कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहात. लग्न झालेलं असेल, लिव्ह इन असाल, फक्त बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असाल, पण जिथं फक्त एक मिठी मारण्यासाठी, एक हग करण्यासाठी, एक रोमॅन्टिक ड्राईव्हवर जाण्यासाठी, किंवा हो आज माझी शारीरिक गरज आहे आणि मला थोडंफार संभोग करायचं आहे हे पण सांगण्यासाठी फार डिमांडिंग लँग्वेज वापरावी लागते, किंवा अगदी हात जोडून भीक मागावं लागत असेल, तर ट्रस्ट मी ह्यासारखं पथेटिक काहीच नाही. म्हणजे प्रेमासारखी सुंदर भावना, सुंदर एक्सप्रेशन व्यक्त करण्यासाठी आणि समोरच्याकडनं ते हवं आहे हे एक्सप्रेस करण्यासाठी जर आपल्याला हात जोडावे लागतात, जर आपल्याला कुणाच्या मनगटावर बंदूक ठेवावी लागते, देन बिलीव्ह मी यू आर इन अ बिगर मेस. ह्याचा अर्थ समोरच्या पार्टनरनी तुम्हाला पार कधीच कम्युनिकेट केलंय की हे मी, मला जेव्हा वाटतं तेव्हाच मी देणार, मला नाही वाटलं तर मी देणार नाही. वन टाइम नो, कधीतरी नो, ग्रेसफुली नो, हक्काने मी मागितलं आणि समोरच्याने प्रेमाने नाही म्हटलं तर समजता येतं. पण तो ग्रेसफुल नो आणि त्या तिरस्काराचा तो लुक ह्याच्यातला अंतर कळतो. एखाद्या लाकडी शरीरासारखं पडून राहायचं पलंगावर आणि ये बाबा तुला काय करायचं करून जा असं सांगून कन्सेंट देणं ह्याच्यातला अंतर कळतो. आणि हे तर पुरुषांचं झालं, स्त्रियांचं तर अजून वाईट. जेव्हा स्त्रियांना खूप इच्छा आहे संभोगाची, मिठी मारण्याची, किस करण्याची, स्पर्शाची, त्या एका नजरेची, मग मी हे नवीन नवीन जोडपं असेल किंवा जुनं असेल, माझ्यासाठी हे फरक पडत नाही. हे इतकं नैसर्गिक असलं पाहिजे ना नात्यात. ते कृती वेगवेगळ्या करतो आपण. म्हणजे कधी गुलाबाचं फुल देऊ, कधी चहा प्यायला जाऊ, कधी मी एखाद्या स्वयंपाकाची डिश बनवेन, कधी मी एखादी साडी आणेन, कधी मी त्याची मालिश करेन. हे वेगवेगळे ॲक्शन झाले, पण भावना, इंटेन्शन तर प्रेमाचीच असते. आणि जर प्रेमाची इंटेन्शन आपल्या आत असेल आणि ती व्यक्त होत नाहीये, हे इम्पॉसिबल आहे. आणि दुसरी गोष्ट, समोरच्यावर आपलं, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, आपल्याला विश्वास आहे की त्याचंही माझ्यावर प्रेम आहे, पण जे त्याच्या जे, म्हणजे मी दरवेळी एका रीलमध्ये म्हटलेलं आहे, जे कृतीत दिसत नाही ते प्रेम नाही, जे व्यक्त होत नाही ते प्रेम नाही, ज्यामध्ये तुमची किंवा तुमच्या पार्टनरची किंवा तुमच्या नात्याची ग्रोथच होत नाही ते प्रेम नाही. आणि जिथं दम घुटतो ते प्रेम नाही. मी त्यात ॲड करेन की जे भीक मागून मिळतं ते प्रेम नाही, जे बंदुकीच्या नोकीवर मिळतं ते प्रेम नाही. नाती घेवाण देवाण असतात, समजू शकते, पण प्रेम इज ॲक्शन. ते कृतीत दिसतंच, ते शब्दात व्यक्त होतंच, ते स्पर्शात समजतं, ते एका नजरेत समजतं. इतकं अवघड असतं का प्रेम, सांगा? समोर सामने वाले को गिड़गिड़ाना पड़ रहा है, आप किस टाइप की रिलेशनशिप में हो. म्हणजे मलाही हे छल कपट वाटतं मग. आणि मला जो असा वागतोय तुमच्यासोबत त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाही बनवलेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्ही हे रिलेट करताय, तुम्ही त्या कंडिशनमध्ये आहात आणि तुम्हाला असं वाटत असेल चला डॉक्टर साबियाकडे जाऊया, एखादं सेशन बुक करूया, हे शिकूया की कसं पार्टनरला कम्युनिकेट करायचं, की माझ्या ह्या गरजा आहेत, तर माझा हाच प्रश्न असणार आहे. मग इतक्या वर्षात तुमच्या पार्टनर तुम्हाला लाऊड, शाऊट, क्लिअर काय कम्युनिकेट करतोय हे तुम्ही समजून घेतलंय का? द मिनिंग ऑफ द कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स यू गेट. समजू शकते मी कोणाला वाटेल की व्हिडिओ एकतर्फा बायस्ड आहे, पण हो, आज मी त्याच पोझिशन्समधनं बोलते जिथं तुम्ही मागणारे आहात आणि समोरचा सतत 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 नाहीच म्हणतो. आणि नाही मध्ये पण एक आकडे, जे मला शक्य नाही ते मी करणार नाही, हे जर ॲटिट्यूडने नाही म्हणत असेल, नाही म्हणण्यात पण गरज असतं. नाही म्हणण्यामागचं कारण जर कळलं तर नाही समजून घेता येतं. पण नाही म्हणण्यामागचं कारण तो शब्दात व्यक्त नाही मांडू शकत, पण नाही मात्र शब्दात मांडू शकतो. हर बार पहले कि इंसान नहीं लेता है, आपको बहुत महात्मा बनना पड़ेगा, बहुत बड़ा बनना पड़ेगा. आणि असतात ते लोक असतात, पण मग त्यांना त्रास नाही होते. ज्यांना सारखं म्हणजे आता मार्केटमध्ये सिग्नलवर भीक मागणारे आहेतच की, त्यांचा तो प्रोफेशन आहे ना, दे आर प्राऊड ऑफ इट, दे आर ट्रेन्ड फॉर इट, दे डोंट फील बॅड अबाउट इट. पण आपण भिकारी नाही आहोत ना, आपण प्रेम देतो, घेतो, नैसर्गिक इमोशन आहे ती, म्हणून नातं बनतं त्याच्यातनं. आणि मग नात्याचे कर्तव्य, नात्याचे ड्युटी, म्हणजे असे लग्न, असे कपल्स येतात माझ्याकडे जिथे ते कर्तव्य सगळं होतं पण प्रेमच नाही बॉस. आणि मग ते नॉक नॉक करायचं, आज मिलेगा क्या, कल मिलेगा क्या, परसों मिलेगा क्या, इस उम्मीद में हम उस रिश्ते में रह रहे देन यू आर इनटू अ मेस. प्रेम, प्यार जहाँ रहता है वहाँ उम्मीद तो रहती है, बिना उम्मीद के प्यार एग्जिस्ट नहीं करता है. लेकिन
खुली आंखों से रिश्ते निभाने चाहिए, खुली आंखों से देखना चाहिए, खुली आंखों से महसूस करना चाहिए, कान खुले रखने चाहिए। अंधे बन के आप प्रेम अंधा बन के आप प्रेम मतलब प्यार में गिर सकते हो, बट बाद में उठना पड़ता है ना, और उठने के लिए आंखें खुली रखनी पड़ती है। अगर आप नहीं आंखें खुली रख रहे हो तर येस यू विल बी पेरिंग अ ह्यूज कॉस्ट, तुम्ही त्याची खूप किंमत भरणार आहात, आणि त्याचा जिम्मेदार कुणाला ठरवायचं नाही, मग विक्टिम कार्ड प्ले करायचं नाही। बस अगर तुम्ही स्वतःसाठी स्टँड नाही घेऊ शकत, तुम्ही स्वतःसाठी नाही उभं राहू शकत, कुठे स्वतःच्या मर्यादा आहेत त्या नाही ड्रॉ करू शकत, देन यू आर मेंट टू बेग फॉर लव्ह, बेगिंग फॉर लव्ह। ह्या आता व्हॅलेंटाईन वीक चालू होणार आहे 7 फेब ते 17 काय ते 14 फेब। ह्या व्हॅलेंटाईनला मी एकच म्हणेन, प्रेम ना माणसाला असं असं फुलवतं, असं तेज येतं चेहऱ्यावर, आणि असं असं भारी वाटतं। जर तुम्ही प्रेमात आहात आणि तुम्हाला यू फील लेस, यू फील स्मॉल, यू फील अनहर्ड, अनसीन, नॉट अंडरस्टूड, देन it is clear na ki yes I love the person but that person makes me feel small, yes I want to do everything for the person but that person is not even at the receiving end. in fact तो दरवेळी मी म्हणजे तो किती ग्रेट, मी किती कमी, ही जर फिलिंग येते आणि आपण म्हणतो की नाही नाही प्रेमात मन मोठं करायचं, तर काय दुर्लक्ष करायचं, काय दुर्लक्ष नाही करायचं ह्याचा भान ठेवला पाहिजे। प्रेमात सुरुवातीला डोळे बंद असायलाच पाहिजेत, आंधळा असलं छान आहे, चांगलंच असतं, Cloud9चा सफर चांगला असतो, पण मग जमिनीवर पाय आले पाहिजेत। जमिनीवर पाय नाही आले आणि पार तुम्ही खड्ड्यात कोसळला आणि तुम्हाला वाटत असेल तोच व्यक्ती तुम्हाला खड्ड्यातनं बाहेर काढणार आहे, तोच हात देणार आहे, अच्छी उम्मीद है, अच्छी उम्मीद है, बदलते हैं लोग, पिघलता है दिल, आ सकता है किसी के दिल में प्यार, लेकिन उठना तेवढं पेशन्स तुम्हाला ठेवावं लागणार आहे। त्यामुळे मान, स्वाभिमान, सम्मान हे शब्द जरी असले तर ह्याचं तुमच्या मेंदूत काय अर्थ आहे, आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय काय व्हॅल्यू रिअलाईन करताय, काय आपले बिलीव्स बदलताय, किती आपलं बिहेवियरमध्ये चेंजेस आणताय, केवढं आपलं आयडेंटिटी डाऊटफुल करताय, आणि काय ह्या सगळ्याचं पर्पज आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं। आजचा व्हिडिओ ह्याच गोष्टीवर होता की प्रेम भीक मागून मागितलं तर प्रेम, बंदुकीच्या नोकरीवर मागितलं तर प्रेम, की एफर्टलेसली जे करता येतं, जे मिळवता येतं, जे देता येतं, जे घेता येतं ते प्रेम। तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा। अब्रप्टली आलेला थॉट आणि अब्रप्टली आलेल्या विचारावर हा व्हिडिओ बनवलेला आहे। मी डॉक्टर सबिया, इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच, तुमची आपली फेवरेट सेलिब्रिटी सेक्स कोच। कमेंट्समध्ये नक्की सांगा प्रेमाची तुमची काय परिभाषा आहे, प्रेम म्हणजे काय नाही, आणि हा अख्खा फेब्रुवारी ना प्रेमाला आपण सोपं करूया, लेट्स मेक लव्ह सिम्पल। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन ऑन ठेवा, माझी वेबसाईट व्हिजिट करा, इंस्टाग्राम हँडल व्हिजिट करा, बऱ्याच तिथे नवीन नवीन काहीतरी गोष्टी आहेत त्या सगळ्या बघा आणि तिथे मला फॉलो करा। परत लवकर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।